घेऊ नका, सगळं नीट होईल. आय ट्रस्ट यू. हो ना सई? नशीब आज त्या माणसाचा मेसेज किंवा फोन आला नाही. सई, अहो मी म्हणालो माझ्या ऍब्सेन्स मध्ये बाबा ऑब्व्हियसली नीट हँडल करतील ना ऑफिस. हो, यात शंकाच नाहीये. बाबा सगळं काही मॅनेज करू शकतात. सी, वी ऑल ट्रस्ट यू. डोंट वरी, सगळं छान मॅनेज होईल. ओके, चला बाय. सी यू. बाय बाय. नीट जा रे. ते हो हो, बाय बाय बाय. थँक्यू. हो, बाय. व्हेरी गुड अंजली. ते पॉप्स, ते काय झालं माहितीये का, मी तुम्हाला ती ऑइल कंपनी बोलली होते ना, त्यांचा फोन आला मला आणि त्यांच्याशी मी जरा बोलत होते. पांडुरंगा, सांभाळ बाबा माझ्या पोरीला. देवांशचा धपाटे खातानाचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून जातच नाहीये. आधी घाबरले होते मी. मला वाटलं खातोय का न खाताच जातोय ऑफिसला, पण नाही, चिडला नाही, काही नाही, मस्त आवडीने खाल्ले अगदी त्यांनी. मला ना देवांश मधले हे छोटे छोटे बदल खूप आवडतात. आणि मुख्य म्हणजे तो बदलायला तयार आहे हे बघून मला जास्त बरं वाटतंय. खरंच बाई. अहो अहो काय चाललंय तुमचं? मग अशी काही बोलत नव्हता, आता फेऱ्या मारताय. नाही, एरवी मला म्हणत असता ना की मी खूप विचार करते म्हणून. मग तुमचं काय चाललंय? तुम्ही सुद्धा तेच करतात, तसेच वागतात तुम्ही. ग तुझ्या मुलांनी आणि तुझ्या सुनेनी ही एवढी मोठी जबाबदारी माझ्या डोक्यावरती देऊन ठेवलेली आहे. ह्या सगळ्याचं दडपण आलेलं आहे मला. जबाबदारी? हा, म्हणजे सई आणि देवांश फिरायला जाणार आहेत तेव्हा कंपनीचं सगळं तुम्हाला बघायचंय, त्याबद्दल बोलताय तुम्ही? हो ना. कसं जमणार आहे मला काय कळतच नाही. अहो तुम्ही आधी इथे बसा. बसा बरं, इथे बसा. काय काय काय? अहो नक्की जमेल तुम्हाला. अहो हल्ली अदनमधनं तुम्ही ऑफिसला जाता सुद्धा आणि एक दोनदा त्या मीटिंग सुद्धा छान हँडल केल्यात तुम्ही. अगं ते सगळं तात्पुरतं होतं, पण आता तर भैरवी नाही, देवांशही नाही, म्हणजे सगळी जबाबदारी माझ्या डोक्यावर येऊन पडणार. छे, मला वाटत नाही की तुम्ही विसरताय, जेव्हा भैरवीताई देवांश नव्हते तेव्हा कंपनी तुम्हीच सांभाळायचात. आणि सकाळी तुम्ही मला काय सांगितलं? आत्ता कुठे तुला तुझा हक्क मिळालाय, ह्यापुढे तू तुझं आयुष्य तुला हवं तसं जगायचं, हो की नाही? मग हे तुम्ही स्वतःला का नाही सांगत? अहो कंपनीत जाऊन काम करणं हा तुमचा हक्क आहे. इतकी वर्ष तुम्ही त्यापासून लांब राहिला, पण आता संधी मिळाली आहे ना, त्याचं सोनं करा तुम्ही. आणि मान्य आहे मला, आता भैरवीताई देवांश जवळ नाही आहेत, पण तुम्हाला त्यांची मदत लागली तर ते करतीलच की. आणि आम्ही सगळे आहोत तुमच्या बरोबर. तुम्ही कसलीच काळजी करू नका. तुम्ही फक्त धीराने पाऊल पुढे टाका. थँक्यू. बघूया कसं जमताय ते. नक्की जमेल. येतो का मम्मा? अंजली, हाय. हॅलो, हाय. आज आपण भेटूया का? भेटूयात ना. काय स्पेशल आहे का की सहजच? स्पेशल? उतावळ नाही, स्पेशल असं काही नाही, सहजच. भेटूयात ना. बाय द वे, काय करत होतास तू? मी ऍक्च्युली बाहेर निघालोय एका फ्रेंडला भेटायला, पण त्याआधी मला एक काम आहे, सो ते कम्प्लीट करायचंय. कुठलं काम? अगं दादा आणि वहिनी नाशिकला जाणार आहेत. म्हणजे दादाची बिझनेस ट्रिप आहे, पण वहिनी सुद्धा जाणार आहे. सो त्यांचं स्टेकेशनसाठी मला लोकेशन बघायचं होतं. सॉर्ट ऑफ हनीमूनच प्लॅन करतोय आम्ही. काय, कुठे चाललात म्हणाले ते? नाशिकला.
अच्छा, अरे तिथे ना माझा एक म्हणजे माझ्या ओळखीतला ना एक बंगलो आहे, तिथे जाऊ शकता तुम्ही. माझी एक फ्रेंड होती, ती गेली होती तिथे हनीमूनला. तिने मला फोटोज पाठवले त्या बंगलोचे आणि काय सांगू तुला, इतका कमाल बंगलो आहे ना त्या पिक्चर्समध्ये. आय थिंक देवांश आणि सई जर तिकडे त्याच बंगलोमध्ये गेले ना तर त्यांनाही आवडेल. मी ना तुला लगेच फोटोज पाठवते, तू एकदा चेक कर. चालेल, लगेच पाठव, मी बघतो. वेट वेट. गॉड प्लीज 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 याला आवडू दे, प्लीज याला आवडू दे. अगं मस्त आहे गो लोकेशन. हो ना, तू आता हाच बंगलो बुक करून टाक. ठीक आहे, मी एकदा मम्माशी बोलतो, तिला हे लोकेशन दाखवतो आणि मग मी डन करून टाकतो. तू काकूंशी बोलणारस? तू काकूंना सांगू नको मी सजेस्ट केलाय. असं का? ते ना आता तुझ्यावर रिस्पॉन्सिबिलिटी दिली आहे ना ओंकार, मग तू ती पूर्ण केली असं दाखव ना सगळ्यांना. सगळे खूप खुश होतील तुझ्यावर. ठीक आहे अंजली, मी नाही सांगणार कोणाला. थँक्यू सो मच. यू आर ऑलवेज वेलकम. आणि काही अजून लागलं तर मी आहे ना, मला सांग. बाय. ओके बाय. बाय. ओ मी किती वेळा झालास रे तू माझ्या प्रेमात. मी उठ म्हटले की उठतो मी. अरे बसलास, उठ. एसी एसी एसी, यू आर जस्ट ऑसम. सो प्राऊड ऑफ यू. का हा माणूस फोन करून त्रास देतोय. आता जर याने त्रास दिला ना तर याची पोलीस कंप्लेंटच करणार आहे मी. सर. हॅलो. हॅलो सई, काय करताय? काही नाही, कपडे कपाटात ठेवते. ओ माय गॉड, माझं इकडे आज कामात लक्षच लागत नाहीये. कधी एकदा तुम्हाला घेऊन नाशिकला जातोय ना असं झालंय मला. सई ऍज ना सतत तुमचा चेहरा असा डोळ्यासमोर येतोय माझ्या. आय मीन तुमचं हसणं, तुमचं लाजणं सगळं आठवतंय मला. सर, तुम्ही बॉस आहात हे विसरलात का? तुमचं ना कामात लक्ष असायलाच हवं. एक मिनिट, बॉसला प्रेमात पडायचा हक्क नसतो का? सर, हा बोला ना. आपण ना तासभर झाला